विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवारी स्वीकारावी, काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी. स्वपक्ष आणि मित्रपक्षाच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय, याकडे लक्ष. धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल. पोलिसांकडून अजून गुन्हा दाखल नाही. शिवाजी कोण होता पुस्तकाचं आज जाहीर वाचन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही कायम. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती. मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पाऊल उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात आज कोर्टात हजर करणार. मृत्यूची भीती दाखवून महिलांवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल. नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींचा एसआयटीनं पुन्हा ताबा घेतला. कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणात आज कोर्टात हजर करणार. नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद. 19 वर्षीय तरुणीला सोबत काम करणाऱ्या तरुणाचे अश्लील मेसेज, फोटो, व्हिडिओ. अशरफ नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल. लॉजवर जात शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी. वसई विरार महानगरपालिकेचा अजब निर्णय. अनधिकृत चाळी, ओसी न मिळालेल्या इमारतींनाही पाणी जोडणी. वोट बँक राजकारणासाठी पाणी दिलं जात असल्याची परिसरात टीका. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीवरून शिवसेनेतच 2 गट. संजय निरुपम यांच्याकडून विरोध. फेरविचार करण्याची सरनाईकांना पत्राद्वारे विनंती. आज निरुपम रिक्षा चालकांशी संवाद साधणार. इराणवर अण्वस्त्र हल्ल्याची ट्रम्प यांनी शक्यता फेटाळली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतली नाकेबंदी न हटवण्यावर ट्रम्प ठाम. इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाशी ट्रम्प व्हान्स यांची चर्चा. वानखेडेवर चेन्नई सुपर किंग्सचा विजय. मुंबई इंडियन्सचा 103 धावांनी धुव्वा. सीएसकेकडून संजू सॅमसनचं शतक. होसेननं 4 विकेट्स घेतल्या. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून. बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एप्रिल महिन्यातच 15 गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. 48 गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अजून मे महिन्यात जलसाठा कमी होऊन भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा केवळ 30% आला असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागेल अशी शक्यता आहे. एप्रिल महिन्यातच बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शहरात आणि ग्रामीण भागातही नागरिकांना पाणी पुरवठा 10 ते 15 दिवसांनी होतोय. तर ही दृश्य आपण पाहतोय. एका टँकर भोवती माणसांची प्रचंड झुंबड उडालेली आहे. मोठमोठे कॅन्स, हंडे, कळशा, ड्रम घेऊन ही लोक पाण्यासाठी रांगा लावताना आपण पाहतोय. एप्रिल महिन्यातच पाण्याचं हे दुर्भिक्ष बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हंडाभर पाण्यासाठी ही सगळी कसरत करावी लागतेय. जर एप्रिल महिन्यामध्ये ही स्थिती असेल तर मे महिना कसा काढायचा आणि मे महिन्यातल्या पाणी टंचाईला कसं सामोरं जायचं, त्यासाठी काय उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बुलढाणा जिल्ह्यातला पाणीसाठा हा 30% आलेला आहे आणि त्यामुळे अजून मे महिन्यात हे पाणी कसं पुरवायचं हा प्रश्न देखील उपस्थित होतो. संजय महाजन आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. संजय, दृश्यांमध्ये दिसतंय आपण एका टँकर भोवती शेकडोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत आणि हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः त्यांची ही कसरत सुरू आहे. कसं नियोजन केलं जाणार आहे पूर्ण मे महिन्याचं आणि पाणी टंचाईचं वास्तव काय आहे बुलढाण्यातलं? नक्कीच प्रज्ञा,
बुलढाणा जिल्ह्यात जर सरासरी तापमान बघितलं तर सध्या 42 ते 43 अंशापर्यंत गेलेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील 5 जे मोठे मुख्य प्रकल्प आहेत त्यातील जलसाठा हा झपाट्याने आता कमी होतोय. या पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यामुळे जलसाठा कमी होत असल्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील पाणी साठा हा 30% येऊन ठेपला आहे. एप्रिल महिन्यातच जवळपास 15 गावांना पाणी पुरवठा टँकरने केला जात आहे, तर जवळपास 48 गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आलेला आहे. सध्या एप्रिल महिना आहे. मे आणि जून या महिन्यात भीषण पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. सर्वात जास्त मेहकर तालुका आहे. मेहकर तालुक्यात सर्वात जास्त पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातही नागरिकांना जो पाणी पुरवठा करण्यात येतो त्या पाणी पुरवठा जवळपास 10 ते 12 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. मात्र हीच जर परिस्थिती राहिली तर मे आणि जून महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई उद्भवू शकते. यावर प्रशासन आता ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ यावर बैठक बोलवलेली आहे. संजय, जी दृश्य सध्या आपण टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतोय, एका टँकर भोवती उडालेली ही झुंबड दिसतेय, ही परिस्थिती कोणत्या गावातली आहे आणि आत्ता बुलढाणा जिल्ह्यातली जी पाणी स्थिती तुम्ही सांगितलीत त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काय ठोस उपाययोजना केल्या जाऊ शकतात? नक्कीच ही जी दृश्यात आपण परिस्थिती बघतो ही मेहकर तालुक्यातील आहे. मेहकर तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात जास्त गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना हा नागरिकांना करावा लागत आहे. आणि जर का एकंदरीत चित्र बघितलं तर दररोज प्रत्येक गावात साधारणतः पाण्यासाठी नागरिकांना 2 ते 3 तास आपल्या जीवनातल्या व्यवस्था पाणी आणण्यासाठी हे आपल्याला घालवावे लागत आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम नागरिकाच्या जनजीवनावर होत आहे. संजय सर, तुम्ही सांगू शकत असाल तर मेहकर तालुक्यातलं हे नेमकं कोणतं गाव आहे, तिथल्या नागरिकांनी त्यांच्यावरती नेमकी काय परिस्थिती सध्या ओढवली आहे या सगळ्या संदर्भात काही सांगितलंय का? मेहकर तालुक्यातील चिंचोली हे नावाचं गाव आहे आणि या गावात जवळपास दररोज एकच टँकर येतं आणि ही टँकरवर पाणी घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडते. खरं तर एकच टँकर या गावाला पाणी पुरवठा करतं. मात्र प्रशासन यावर कधी लक्ष देईल असं सुद्धा नागरिक विचारतात. प्रशासनाने ठोस उपाययोजना या गावात का केली नाही असंही नागरिक विचारत आहेत. संजय, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा. जिल्हाधिकारी प्रवीण देवरे सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. बुलढाण्यातली ही भीषण पाणी टंचाई दर्शवणारी दृश्य समोर आलेली आहेत. एका टँकर भोवती शेकडोनी झुंबड उडालेली आहे. प्रशासकीय पातळीवरती लोकांची ही सगळी गैरसोय दूर करण्यासाठी आणि भीषण पाणी टंचाईचं संकट टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? नमस्ते. माझ्यापर्यंत आता सध्या जी माहिती, माझ्या जिल्ह्यामध्ये सध्या 11 टँकर चालू आहेत आणि आपल्याला विहीर अधिग्रहणचे पण जवळजवळ 30 ते 35 ठिकाणचे प्रस्ताव आले आणि ते सर्व मान्य केलेले आहेत. आपल्याला ज्ञात असेल की हे सगळे अधिकार आम्ही तहसीलदारांनाच दिलेले आहेत. त्यामुळे जशी जशी तहसीलदारांकडे मागणी येते त्या पद्धतीने आपण टँकरचा पण पुरवठा करतो आहोत आणि पाणी टंचाईचा असा जसं पूर्वी असायचं तशी परिस्थिती नाही. जिथून कुठून मागणी येईल तिथून आम्ही ताबडतोब टँकर मंजूर करून देऊ तिथली लोकल परिस्थिती बघून. आणि विहीर अधिग्रहणचे पण प्रस्ताव आपले आतापर्यंत एकही जिल्हा तहसीलदारांकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पेंडिंग नाहीत. पण प्रवीणजी, असं आहे की तुम्ही जरी आता हे सगळं सांगत असलात तरी सुद्धा जी दृश्य समोर दिसत आहेत त्याच्यामधून असं जाणवतंय की जो टँकरचा पुरवठा होतोय तो अत्यल्प आहे, पुरेसं पाणी उपलब्ध होत नाहीये लोकांना आणि म्हणून एवढी झुंबड उडतीये. तुम्ही जे सांगताय आणि ग्राउंड रियालिटी जी आहे त्यात तफावत दिसतीये. मी ताबडतोब व्हेरीफाय करतो आणि ज्या ठिकाणी असं परिस्थिती असेल त्या ठिकाणी तहसीलदारांना सांगून तिथली परिस्थिती आजच्या आज निवडण्याचा प्रयत्न करतो. काही अडचण येणार नाही. आपल्याला टँकर न लावण्यासाठी किंवा विहीर अधिग्रहण न करण्यासाठी कुठलीही अडचण नाहीये. आपण ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना करू. मे आणि जून महिन्यातल्या पाणी टंचाईचं सगळं नियोजन कसं करणार आहात आणि काय उपाययोजना त्याच्यासाठी डोक्यात आहेत आपल्या? जी मॅडम, मे आणि जून मध्ये जी काही पाणी टंचाईच्या संदर्भात आहे त्याच्या बाबतीमध्ये आमच्या आढावा बैठका पण झालेल्या आहेत. डिझास्टरचे रिलेटेड पण सगळ्या आढावा बैठका झालेल्या आहेत. तहसीलदारांना सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. किंबहुना आज तहसीलदार आणि आमचे जे प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार, एसडीओ, ॲडिशनल कलेक्टर, हे सकाळी 10 वाजेपासून याचं नियोजन वगैरे करून आज दिवसभरामध्ये सगळ्या गोष्टी फायनल करतील. आमची नेहमी राजस्व अधिकाऱ्यांची जी बैठक असते ती बैठकीसाठी मी सगळ्यांना आज बोलवलेलं आहे आणि ते सगळे आपापल्या तालुक्याचं नियोजन माझ्यासमोर सादर करतील, माझ्याकडून इन्स्ट्रक्शन घेतील आणि
टंचाईमध्ये कुठल्याही प्रकारचं गैरप्रकार किंवा हयगय होणार नाही याची मी स्वतः दक्षता घेईल. सर, हे नियोजन फक्त कागदापुरती असणार आहे की काही दौरे वगैरे प्रशासकीय पातळीवर केले जातील या सगळ्या भागाचे? नाही, याबाबतीत माननीय महसूल मंत्री महोदयांनी आणि सचिव महोदयांनी आम्हाला परवा VC वर सविस्तर सूचना दिल्या आणि सांगितलंय की सगळ्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातले 2 दिवस जे आहेत, गुरुवार शुक्रवार, फील्डवर जायचं आहे. सगळे अधिकारी, जिल्हाधिकारी पासून तर तलाठीपर्यंत सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे ऍक्टिव्ह राहून जिल्ह्याचे दौरे करायचे. मी स्वतः आता शेगावमध्ये आहे, दौऱ्यासाठी आलेलो आहे. माननीय सचिव महोदय पण आलेले आहेत आणि ते पण दोन तालुक्यांचा आज दौरा करणार आहेत. तर आज जिल्ह्याभरामध्ये माझे या आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्याचा दौरा पूर्ण होईल आणि आम्ही हा टंचाई हा प्रायोरिटीवर या बाबतीत विषय राहणार आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते आणि सध्या लोकांची जी गैरसोय होतीये, जी रांग त्यांना लावायला लागते, तसं होऊ नये याच्यासाठी आधी काही प्रयत्न झाले नव्हते का? नाही, आहेत ना, प्रयत्न आहेत. म्हणूनच तर आपण 11 टँकर लावलेले आहेत ना. जिथं कुठं मागणी येईल तिथं ताबडतोब मागणी देण्याचं आणि मंजुरी करण्याचं तहसीलदारांनाच अधिकार आहेत. आपण त्यांना सांगून ती मागणी तिथल्या तिथे फुलफिल करू. फक्त 11 टँकर पुरेसे आहेत सर? नाही, लागतील ना. आता वाढायला सुरुवात होईल. आता सुरुवात झाली ना ऍक्च्युली. आम्हाला ही माहिती आहे की कुठल्या गावाला टँकर लागू शकतील, कुठल्या गावाला विहिराधिकरण होणार आहे वगैरे. ती सगळी माहिती घेऊन आम्ही जसजशी मागणी येईल तसतशी पुरवठा करू आणि याच्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा जी आहे जिल्हा परिषदेची ती पूर्णपणे ऍक्टिव्हेट पण केलेली आहे. सर, आभार आपले. आपण हो बोला. पंचायत समितीचे जे BDO असतात, लोकल ग्रामसेवकांकडून मागणी आली की ते ताबडतोब BDO मार्फत तहसीलदारांकडे येते आणि तहसीलदार त्यांना मंजुरी देतात. हा पाणी पुरवठा हा विषय बऱ्यापैकी जिल्हा परिषद हँडल करत असल्यामुळे जिल्हा परिषद CO, तिथले BDO यांची पण बैठका झालेल्या आहेत आणि जशी मागणी येईल तसा आम्ही पुरवठा करू. काहीच अडचण नाही. ठीक आहे. प्रवीण देवळे सर, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केली ABP माझाशी, त्यासाठी थँक्यू मॅम. थँक्यू. तर ही दृश्य आपण पाहतोय. एका टँकर भोवती हाताला मिळतील ते कॅन, ड्रम्स, अक्षरशः तेलाचे कॅन घेऊन सुद्धा ही लोक या टँकरच्या लाईनीत उभं असल्याचं पाहायला मिळतंय. हंडाभर पाण्यासाठी, घोटभर पाण्यासाठी ही वणवण या उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये या सगळ्या नागरिकांना करावी लागते. घागरी आणि ड्रम्सची रांग लागली आहे. टँकर येताच मोठी झुंबड उडते. अक्षरशः टँकरवर देखील ही लोक बसलेली असतात. जेवढी माणसं आहेत तेवढे पाईप या टँकरमध्ये टाकले जातात. यामध्ये कोणाला पाणी मिळतं तर कोणाची तहान भागतच नाही. पुन्हा एकदा जाऊयात. संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. संजय, जिल्हाधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकलं. त्यांनी सांगितलेल्या उपाययोजना, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि ग्राउंड रियालिटी, सध्या जे दृश्य आपण पाहतोय त्याच्यामध्ये बरीच तफावत आहे. नेमकं काय सत्य? नक्कीच प्रज्ञा, जिल्हाधिकाऱ्यांनी जी माहिती दिली ही खरं तर कागदावरची माहिती दिली. ग्राउंड रियालिटी ही आहे. जिल्ह्यातील अनेक शहरात आजही 12 ते 15 दिवसावर पाणी पुरवठा आहे. तर तसंच चित्र ग्रामीण भागातही आहे. अनेक ठिकाणी जल जीवन मिशनची कामं ही अपूर्ण आहेत. यावर कुठल्याही प्रशासनाचं किंवा लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आणि यामुळे खरं तर ही परिस्थिती उद्भवल्याचं ग्रामीण भागातील लोक सांगतात. मात्र शहरी भागातही परिस्थिती जी आहे ती काही समाधानकारक नाहीये. जिल्हा मुख्यालय असलेलं बुलढाणा शहरात जवळपास 10 ते 12 दिवसानंतर नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील मोठं शहर असलेलं खामगाव असू देत, मलकापूर असू देत, मेहकर असू देत, या सर्व परिसरात या शहरामध्ये हीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागात जल जीवन मिशनची कामं ही अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं तरी सध्या दिसत आहे आणि मे आणि जून महिन्यात ही परिस्थिती अजूनही बिकट होऊ शकते असंही नागरिकांचं म्हणणं आहे. प्रज्ञा. संजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. विदर्भाचा विचार केला तर सध्या विदर्भामध्ये प्रचंड उष्णतेची लाट सुरू आहे. काल नागपूरचं तापमान 43.2 अंश सेल्सिअस एवढं होतं. तेव्हा विश्वास बसणार नाही, मात्र नागपूरच्या सिमेंट रोड, डांबरी रोड आणि इमारतींच्या छतांचं तापमान जवळपास 60 अंशांवर पोहोचलं होतं. त्यामुळे विशेष करून शहरी आणि निमशहरी भागातील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसतो. हवामान विभागानं देखील हे मान्य केलंय की हवेच्या तापमानापेक्षा सरफेस भागाचं तापमान हे 30% अधिक असतं. दुपारच्या वेळेला जेव्हा तुम्ही बाहेर निघता
तुम्हाला ही जी गरमी असते ती असह्य करणारी असते. त्याचे वेगवेगळे कारण, त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे सरफेस एरियाचं जे तापमान असतं आणि हवेचं जे तापमान जे मेटॉपिस मेजरमेंट करतं यामध्ये प्रचंड तफावत असते. संजय नबिराजिया हे या क्षेत्राचे जाणकार आहे, पण त्यांच्याकडनं सगळं समजून घेऊया की तापमानामध्ये हा फरक कशा प्रकारचा असतो, त्यामुळे लोकांना ही जास्त गरमी अनुभवायला मिळते. सर, आप बताइए कि पहले सरफेस एरिया का टेम्परेचर कैसा मेजरमेंट कर रहे हैं आप? सोलर इंफ्रारेड रेज डायरेक्ट गिरने से सरफेस का टेम्परेचर 65 टू 70 डिग्रीज तक चले जाता है और हवा में हमको 40 टू 44 पता चलता है, इसलिए डिफरेंस होता है. सेकंड क्या है, व्हीकुलर ट्रैफिक की वजह से ग्रीन हाउस गैसेज जो निकल रही है वो ट्रैप करके रखती है, इसलिए टेम्परेचर ज़्यादा लगता है. और जो हवामान डिपार्टमेंट हमें बताता है वो एयरपोर्ट और किसी डिफरेंट लोकेशन का होता है, सिटी के मध्य भाग का नहीं होता है. मध्य भाग जहाँ से ट्रैफिक और ये ज़्यादा है वहाँ पे हमको ये टेम्परेचर महसूस होता है. सेकंड, जो भी स्लैब के घरों में हम रहते हैं उसमें हीट ट्रैप होती है, क्योंकि हीट स्टोर्ड हो जाती है इंफ्रारेड रेज कंक्रीट के अंदर और वो धीरे धीरे एमिट होती है जो ओवन का इफेक्ट देती है. तो पहले अपन सरफेस एरिया का हमें टेम्परेचर बताइए. अपन फिलहाल धंतुली एरिया में है. सरफेस का इस समय टेम्परेचर डामर रोड पे 64 टू 65 डिग्री चल रहा है और कॉन्क्रीट रोड पे जब हम करते हैं तो 58 टू 59 होता है. म्हणजे जर का आपण बघितलं तर मेटॉपीचं जे तापमान असतं त्यापेक्षा साधारण 15 अंश सेल्सियसचा फरक पाहायला मिळतं. त्याचं कारण काय? डायरेक्ट इंफ्रारेड रेज का स्ट्राइक होना. आप हवा का टेम्परेचर ले रहे हो और ये सरफेस का टेम्परेचर है, बट हम जब घर में होते हैं, व्हीकल में होते हैं तो सब जगह डायरेक्ट हीट मिलती है हमको. जी उष्णतेची लाट आहे त्याची जास्त तीव्रता या वेगवेगळ्या कारणामुळे देखील आपल्याला अनुभवाला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपुर. बेसिकली जो IMD के जो तापमान नापे जाते हैं वो एयर टेम्परेचर्स होते हैं, लेकिन उसकी जो एक वेरिएशंस होते हैं, हम स्पेसिफिक वेरिएशंस देखें या अगर हम डिफरेंट सेटिंग्स में बात करें या डिफरेंट जगह पर जाएंगे तो वो जो टेम्परेचर है ड्यू टू एल्बिडो इफेक्ट्स ऑफ द एलिमेंट्स, जो भी वहाँ पे चीज़ें हैं, जैसे मैंने बताया कि बिल्डिंग्स हैं, हाई रेज बिल्डिंग्स हैं या फिर कुछ ऐसे ओपन एरिया है, तो ये इफेक्ट्स रहेंगे वहाँ पे, तो टेम्परेचर वेरिएशंस होते हैं. तर मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढचे काही दिवस तापमान वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ते 27 एप्रिल दरम्यान या भागांमध्ये उष्णतेचा तडाखा वाढणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज मुंबईमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यामुळे उकाड्यात पुन्हा वाढ होणार आहे. आणि यानंतर राजकीय वर्तुळातून बातमी आहे. राजू शेट्टी आज उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार आहेत. कोकणातील आंबा काजू उत्पादकांच्या नुकसानाच्या मुद्द्यावरती ही भेट होतीये. आंबा काजू उत्पादकांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. राजू शेट्टींनी याआधी हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरेंची देखील भेट घेतली होती. सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येत आवाज उठवण्याची राजू शेट्टी यांची मागणी आहे. कोकणातील आंबा काजू उत्पादकांच्या समस्यांसाठी, त्यांच्या नुकसान भरपाईसाठी राजू शेट्टी आता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. याआधी त्यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि राजू शेट्टी यांच्या मागणीला या दोन्ही नेत्यांनी पाठिंबा दर्शवलेला होता. आता मातोश्रीवरच्या भेटीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेनेचा विचार केला तर कोकण हा शिवसेनेचा कायमच बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याच कोकणातील आंबा काजू उत्पादकांच्या मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून दिल्लीच्या नेतृत्वाकडे यादी पाठवण्यात आली आहे. भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाकडे 30 जणांची यादी पाठवण्यात आली. विधान परिषदेच्या निवडणुकीआधी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणारी निवडणूक चर्चेचा विषय ठरतीये. महाविकास आघाडीच्या खात्यात केवळ 1 जागा पडणार असून या जागेवर नेमकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. एकीकडे काँग्रेसनं उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली तरच आम्ही पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय, तर त्याचवेळी शरद पवारांची राष्ट्रवादीही उद्धव ठाकरेंसाठीच आग्रही असल्याचं दिसून आलंय. उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी अशी पक्षाची आग्रही विनंती असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. त्यामुळे ठाकरे गट नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे. उमेदवारीच्या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं हे काही अपेक्षित नव्हतं. एक संवाद आणि एकंदरीत कोणत्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं पुढे गेलं पाहिजे या संदर्भातला संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण होता. आणि भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची पुन्हा एकदा एसआयटी कडून चौकशी करण्यात आली. हर्षवर्धन खरातच्या एसआयटी अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवलेला आहे. कल्पना खरात अद्याप फरार आहे, ती कुठे आहे याची माहिती आहे का हे जाणून घेण्यासाठी हर्षवर्धनला ताब्यात घेण्यात आलं होतं. खरातच्या आर्थिक व्यवहारांच्या संबंधित माहिती घेण्यासाठी हर्षवर्धन खरातची कसून चौकशी करण्यात आली. अशोक खरातच्या काही प्रॉपर्टीमध्ये हर्षवर्धन खरात हा वारस असल्यानं त्याला या व्यवहारांची माहिती होती का असे विविध प्रश्न हर्षवर्धनला एसआयटी कडून विचारण्यात आले. या व्यवहारांबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचा हर्षवर्धन खरातनं दावा केलाय. चौकशी करून हर्षवर्धनला सोडून देण्यात आलंय. तर अशोक खरातची बायको कल्पना खरात नेमकी कुठे आहे या सगळ्या संबंधी चौकशी करण्यासाठी हर्षवर्धन खरातला पुन्हा एकदा एसआयटीनं ताब्यात घेतलं होतं. त्याची चौकशी करण्यात आली. खरातच्या काही आर्थिक व्यवहारांमध्ये हर्षवर्धन खरात याचा वारस म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे या व्यवहारांसंदर्भात त्याच्याकडे काही माहिती आहे का याची देखील विचारणा झाली. ठाण्यातल्या ज्ञानेश्वर नगर परिसरामध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आली. उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेत आरोग्य केंद्राचे कंटेनर उभारण्याला स्थानिकांकडून जोरदार विरोध झालाय. स्थानिक नागरिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक शहाजी खुसपे यांनी रस्त्यावर उतरून या विरोधात आंदोलन केलंय. आरोग्य केंद्राचे कंटेनर अडवलेत. शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अनिल भोर मात्र आरोग्य केंद्र उभारण्यावर ठाम आहेत. या दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यामुळे ज्ञानेश्वर नगर भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं. शिंदेंची शिवसेना आरोग्य केंद्रावर ठाम असल्यानं आज देखील वाद होण्याची चिन्ह आहेत आणि त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त परिसरात करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.